डॉक्टरांनी 30 दिवसाच्या गोळ्या सांगितल्या ना, ही मला म्हणते 10च दिवसाच्या गोळ्या घे. ते डॉक्टर काय पण सांगतात. काय पण सांगतात ते, बसलेच आहेत ते. डिग्री उगाच घेतली ना त्यांनी. पूजाची मम्मी आली ना, तिला काय पण सांगतो. काय मम्मी यार, की तुम्ही जरा एक्सरसाइज करा. तर आपली मम्मी काय बोलते माहिती का? घरात मी एका पण कामाला बाईना लावली आहे. सगळी कामं मीच करते. हीच माझी एक्सरसाइज. तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेमच हा आहे मम्मी, की घरातली कामं म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज वाटते. तिथे लॅबमध्ये गेलो ब्लड रिपोर्ट्स घ्यायला, तर ही त्या लॅबवाल्याला म्हणते, की "काय रे माझे ₹1600 वाया गेले. ब्लड रिपोर्ट्समध्ये तर माझं सगळं नॉर्मल आहे." अगं मग चांगली गोष्ट आहे ना, नॉर्मल आहे. "हे घे तू आधी ही गोळी खा." तो लॅबवाला पण हसत होता, पण तो "काकू यार काय तू? एवढी हायपर ॲसिडिटी तुम्ही उपवास वगैरे जास्त करता का?" तो सांगते, "एकच दिवस मी उपवास करते फक्त." मी म्हटलं, "डॉक्टर 4 दिवस आठवड्यातून हिचा उपवास असतो." तर मला अशी हात लावून अशी करत होती. माझ्यावरच चिडली तिथे. "काय नाही, एक दिवस बस मम्मी बस. आता याच्यावर नको तू भांडू." म्हटलं, "तुमचं रुटीन काय सकाळी?" तो बोलते, "मस्त अद्रक, इलायची, दालचिनी घालून मी चहा घेते." त्यांनी विचारलं, "साखर घालता का?" "हो, फक्त मी 2 चमचे साखर घालते डॉक्टर." डॉक्टर शॉकमध्ये बोलतात, "काकू तुम्ही आधी हे बंद करा." डॉक्टर पण सुरुवातीला लाईटलीच घेत होते. नंतर भडकले, "शिळं अन्न खायचं नाही. शिळं अन्न खायचं असेल तर दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्या तुम्ही मोकळे." मी म्हणली, "क्या बात है डॉक्टर, क्या बात." तिथे ना मम्मीला एक तिची मैत्रीण भेटली हां. तर तिला सांगते मम्मी, की "काय नाही झालं मला. ही आजकालची पोरं ना एवढू-तेवढुशासाठी दवाखान्यात घेऊन येतात. बरी आहे मी, काय झालं नाही." त्या पण लगेच, "हो, हो, बरोबर आहे तुमचं." माझं असं झालं, "ओ काकू तुम्ही ना गप्प बसा. तुम्ही तरी असं नका बोलू."